शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड. शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. गुढीपाडव्यानिमित्त राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक माहिती जमावण्यास सुरुवात, जे की या जिल्ह्यांमध्ये. तर आता वाटप देखील इथं सुरू झालेलं आहे. ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर असे शेतकरी यामध्ये पात्र आहेत. आजपासून शेतकरी बांधवांसाठी मोठी गुड न्यूज आहे. गुढीपाडव्यानिमित्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमावण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना पहिले प्राधान्य आणि लाभ इथं मिळणार आहे. सरकारने स्पष्ट केलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेलं आहे, ज्यांचं ई पीक पाहणी यायच्या यादीमध्ये नाव आहे, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक माहिती जमा केलेलं आहे. तर आता पीक विमा रक्कम, तर आता यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे गुढीपाडव्यानिमित्त. तर आता यामध्ये जे की नागपूर आहे, आजपासून पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नाशिक, परभणी, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, यानंतर नांदेड, अकोला, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर. तर आता तुमच्या जिल्ह्यांसाठी किती निधी आलेल्या आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळत आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. गुढीपाडव्यानिमित्त जे की पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावणं सुरू झालेलं आहे. तर आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली नाही आहे, अर्जात चूक आहे, चुकीची माहिती दिलेली असेल किंवा भरलेली असेल, तर अशा शेतकरी बांधवांना पीक माहिती येणार नाही. बँक खाते आधारशी लिंक नसेल तर अशा शेतकरी बांधवांना सुद्धा पीक विमा मिळणार नाही. पीक विमा अर्ज वेळेत भरलेला नसेल तर अशा शेतकरी बांधवांना पीक माहिती येणार नाही. जर तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरला तर तुम्हाला पीक विम्याचा 1 रुपया तुम्हाला ते मिळणार नाही. आता यामध्ये जे आहे गुढीपाडव्यानिमित्त जे की यामध्ये निधी आलेला आहे 900 कोटी रुपये. किती आलेला आहे यामध्ये? पीक विमा कंपनीकडून 900 कोटी रुपयाचा निधी वाटपास सुरुवात झालेला आहे. तर आता यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा होत आहे. तर आता यामध्ये पीक विमा मिळवण्यासाठी जी काही अट आहे, तुम्ही पीक विमा फॉर्म अर्ज शेतकऱ्यांनी भरलेला असणे आवश्यक आहे. ई पीक पाहणी तुमची केलेली असणे आवश्यक आहे. बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे. तुमच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे तर जमा होत आहे. तर आता यासाठी जो काही निधी इथं आलेला आहे आपल्यासाठी 900 कोटी रुपये. तर आता गुढीपाडव्यानिमित्त 900 कोटी रुपये सुमारे इथं पैसे इथं आलेले आहे. टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा होत आहे. आता यामध्ये नागपूरमध्ये जे काही राहिलेले शेतकरी आहे, बरेच शेतकरी यापासून वंचित होते. नागपूरमध्ये 45 कोटी रुपये इथं आलेले आहे. अमरावतीमध्ये 40 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे. यवतमाळमध्ये 50 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. वर्ध्यामध्ये 32 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे. अकोल्यामध्ये 30 कोटी रुपये वाटप इथं सुरू झालेलं आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला आपण बघितलेलं आहे. यानंतर इथे आपलं बुलढाण्यामध्ये 35 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. वाशिममध्ये 25 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. चंद्रपूरमध्ये 38 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे. गडचिरोलीमध्ये 20 कोटी रुपये, नाशिकमध्ये 48 कोटी रुपये, धुळेमध्ये 28 कोटी रुपये, जळगावमध्ये 42 कोटी रुपये, अहमदनगरमध्ये 46 कोटी रुपये, पुणेमध्ये 30 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 44 कोटी रुपये. तर बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर हे जिल्हे बघितलेले आहे. यानंतर येते आपलं सातारामध्ये 26 कोटी, सांगलीमध्ये 24 कोटी, कोल्हापूरमध्ये 22 कोटी, लातूरमध्ये 36 कोटी, बीडमध्ये 39 कोटी, परभणीमध्ये 27 कोटी, जालन्यामध्ये 29 कोटी, नांदेडमध्ये 41 कोटी. यानंतर उस्मानाबादमध्ये येते आपलं 23 कोटी. तर याप्रमाणे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, बीड, परभणी, जालना, नांदेड, उस्मानाबाद, तर या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्यांमध्ये सर्व जिल्ह्यात पैसे तर येत आहेत. यानंतर बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स होते की भरपाई किती मिळत आहे. तर आता गुढीपाडव्यानिमित्त सोयाबीनसाठी 8 ते 20,000 पर्यंत इथं मिळत आहे. 3 हेक्टरची मर्यादा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर 20,000 मिळत असेल, जर तुमचं 3 हेक्टर बाधित क्षेत्र असेल तर तुम्हाला तब्बल 60,000 रुपये मिळणार. याचप्रमाणे कापसासाठी तुम्हाला 10 ते 25,000 रुपये, तुरीसाठी 6 ते 15,000, हरभऱ्यासाठी 5 ते 12,000, भात यासाठी 7 ते 18,000 याप्रमाणे शेतकरी बांधवांना मिळू शकते. तर ई पीक पाहणी का महत्त्वाची आहे? जे शेतकरी बांधवांनी आता
सरकारने आता ई पीक पाहणी केलेली जे काही आहे ते अनिवार्य केलेली आहे. त्यामध्ये खरीप पिकाची नोंद होते, नुकसान भरपाईची अचूक माहिती मिळते, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत इथे मिळते. जरी तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला पीक विम्याचा 1 रुपया मिळणार नाही. निधी जे आहे टप्प्याटप्प्याने वाटप का होतो, तर आता याची जिल्हा स्तरावर नुकसान भरपाई अहवाल तयार होते, सरकारकडून निधी मंजूर होते. त्याचप्रमाणे पीक विमा कंपनी निधी पाठवते, नंतर DBTद्वारे पैसे तर जमा होण्यास सुरुवात होते. जर तुम्हाला पैसे तर आले नसतील तर तुम्ही पीक विमा प्रतिनिधी पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या किंवा 14447 तर या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार करा की आम्हाला पीक विमा आलेला नाही. त्यानंतर पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत त्याचप्रमाणे इतर शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव, राहणार, तालुका, जिल्हा तर हे तुम्हाला लेखी अर्ज पीक विमा प्रतिनिधीला इथं द्यायचा आहे. हा पीक विमा प्रतिनिधी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी एक नेमून दिलेला राहते. जिथं तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस आहे तिथं तुम्हाला हा अर्ज नेऊन द्यायचा आहे. तर जशाच्या तसा हा महिना लिहून घ्यायचा तुम्हाला. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर तुमचं इथं संपूर्ण नाव लिहायचं आहे, गाव, तालुका, जिल्हा हे तुम्हाला संपूर्ण लिहिल्याच्या नंतर अर्ज नेऊन द्यायचा आहे. त्याचप्रमाणे खालील तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँकेची माहिती यामध्ये बँकेचे नाव लिहा, बँक खाते क्रमांक न चुकता लिहा व्यवस्थित, दिनांक, तुमची सिग्नेचर असेल तर सिग्नेचर, जर ठसा असेल, अंगठा असेल तर ते द्या. तर इथं तुम्हाला हा जो अर्ज आहे कुठे कुठे देता येणार आहे, पीक विमा प्रतिनिधी, तालुका जे काही अधिकारी आहेत, तहसीलदार तर यांना किंवा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 1447 यावरती कॉल करू शकता. यासोबत तुम्हाला तुमचं आधार कार्ड द्यायचं आहे, बँकेचं पासबुक द्यायचं आहे, त्याचप्रमाणे 7/12 द्यायचा आहे. यानंतर तुम्हाला पीक विम्याची पावती द्यायची आहे. तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं त्यासोबत जोडून द्यायचे आहे.